मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। केंद्र शासनाच्या मेरी पंचायत ॲपवर ग्रामपंचायतीच्या विकास कामांचे चुकीचे फोटो अपलोड करण्यात आल्याचा आरोप करत ब्रेनिके येथील शेकडो तरुणांनी ग्रामपंचायत कार्यालयासमोर एकत्र येऊन प्रशासनाला जाब विचारला आहे। भर पावसातही मोठ्या संख्येने तरुण उपस्थित राहून विविध विकास कामांबाबत प्रश्नांची सरबत्ती केली। तरुणांनी आरोप केला की गावातील पूर्ण आणि अपूर्ण कामांसाठी दुसऱ्या गावातील छायाचित्रे मेरी पंचायत ॲपवर अपलोड करण्यात आली आहे, त्यामुळे या प्रकारामागे भ्रष्टाचार झाला आहे का अशी शंका उपस्थित करण्यात आली। तसेच एका ग्रामपंचायतीचा आयडी आणि पासवर्ड दुसऱ्याकडे कसा गेला याला जबाबदार कोण, पंचायत डाटा ऑपरेटर की ग्रामपंचायत अधिकारी? अनेक वर्षे ग्रामसभा का झाली नाही? अपूर्ण कामे पूर्ण का करण्यात आली नाहीत? ग्रामपंचायतीला आलेले साहित्य वापरले का गेले नाही? अपूर्ण कामे ॲपवर पूर्ण झाल्याची का दाखवले? चुकीचे फोटो कोणाच्या सांगण्यावरून अपलोड करण्यात आले आणि यामागे संबंधित कंत्राटदारांचा हात आहे का? अशा प्रश्नांची उत्तरे देण्याची मागणी करण्यात आली। सध्या ग्रामपंचायतीवर प्रशासक असून 9 सदस्यांची प्रशासक समिती कार्यरत आहे। या समितीच्या प्रमुखपदी माजी सरपंच छाया मनोहर कळके काम पाहत आहेत। गावातील अनेक विकास कामे प्रत्यक्षात अपूर्ण असतानाही ती ॲपवर पूर्ण दाखवण्यात आल्याचा आरोप करत या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी तरुणांनी केली। यावेळी ग्रामपंचायत अधिकारी स्मिता सूर्यवंशी यांनी 4 दिवसात संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून अहवाल तयार केला जाईल, त्यानंतर ग्रामसभा घेऊन तो सार्वजनिक करण्यात येईल। तसेच चुकीचे फोटो अपलोड करणाऱ्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल असे आश्वासन दिले। या बैठकीत तरुणांनी प्रशासक समितीच्या सदस्यांसह ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना विविध विकास कामांबाबत जाब विचारत संतप्त भावना व्यक्त केल्या। दरम्यान आजच्या काळात अनेक तरुण विविध कारणांमुळे सामाजिक प्रश्नांपासून दूर राहत असल्याचं चित्र दिसते। मात्र ब्रेनिके येथील तरुणांनी एकत्र येऊन गावाच्या विकास कामांबाबत प्रशासनाला थेट प्रश्न विचारत पारदर्शकतेची मागणी केली। गावाच्या विकासासाठी जागरूक नागरिक म्हणून त्यांनी घेतलेली ही भूमिका आदर्शवत असल्याची भावना उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली आहे। मी 3 दिवसापूर्वी ग्रामपंचायतीमध्ये आलो होतो। त्यावेळेला फक्त ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी होता। त्यानंतर त्यांना विचारल्यानंतर तिने सदस्यांना फोन केले, उडवाउडीची उत्तर दिली, आम्ही इकडे आहे तिकडे आहे बाहेर आहे। ज्यावेळेला क्लर्क होता, क्लर्क आला, थोड्या वेळाने क्लर्क आला, क्लर्कांना विचारलं की बाबा मेरी पंचायत मध्ये जे फोटो कोणी अपलोड मारले ते विचारल्यानंतर तो क्लर्क काय म्हणतोय की आम्हाला की मी नाही मारायला, जे बिल सोडतात त्यांनी अपलोड मारलं। माझी अशी शंका आहे, ग्रामपंचायतीची जी आयडी असते ती आयडी तुम्ही बाहेर लोकांना कशी देता आणि त्यांनी अपलोड कशी मारतात? ते ठेकेदारांना मारलेत असं त्यांचं म्हणणं आहे। आणि आज आम्ही सर्वजण कामं सोडून किंवा जेवल्या नसल्यामुळे पावसामुळे इथं थांबलोय आणि इथं आम्ही आल्यानंतर तो क्लर्क आहे तो आम्हाला उडवडूची उत्तर देतोय, मी मारल्यात, मी माराय नाहीत, सदस्यांच्या सांगण्यावरून हे केले ते केले, हे तो बोलत आहे। आणि आता आम्हाला समाधानकारक काही उत्तर मिळाले नाही। आणि भ्रष्टाचार हे ते जे आयडिया आहे ती ग्रामपंचायतीवरनच अपलोड झाल्यात ही मी सांगतोय, निश्चितपणे सांगतोय। काम अपुरे आहेत, ती पूर्ण दाखवलेले आम्हाला दाखवायला पाहिजे, एवढंच आमचं काम आहे, दुसरा विषय नाही। कामांमध्ये आम्हाला बराचसा भ्रष्टाचार आणि हिशोबात तफावत दिसत्या। बरीचशी कामं अशी आहेत जी अपूर्ण आहेत आणि पूर्ण दाखवल्यात, आणि बरीचशी कामं जी पूर्ण केलेत ती सुद्धा त्या ऍपवर अपूर्ण दाखवलेली आहेत। त्यामुळे त्यावर लवकरात लवकर काही ते निकाल लागून आम्हाला योग्य ती उत्तरे मिळावीत अशी आमची अपेक्षा आहे। एकही उत्तर आम्हाला समाधानकारक दिलेलं नाही आहे। आम्ही 2 दिवस झाले येतोय, आज सुद्धा सकाळपासून इथं पावसात 9 वाजल्यापासून उपाशी आहे, एकही उत्तर आम्हाला समाधानकारक दिलेलं नाही आहे कोणी। आणि आम्ही जे इथं सकाळपासून 9 वाजल्यापासून सकाळी उपाशी पोटी पावसामध्ये आम्ही पूर्णपणे ग्रामपंचायतच्या सदस्यांना आणि ग्रामसेवकांना प्रश्न विचारत आहोत की आमच्या प्रश्नांची आम्हाला समाधानकारक उत्तरं द्या, पण त्यांच्याकडून काही उत्तरे मिळत नाहीत। तरी याच्यासाठी अपलोड करणारा आणि करायला सांगणारा हे दोन्ही दोषी आहेत का फक्त एकावरच ढकलून तुम्ही आपली बाजू काढत आहात, याचाही मेन प्रश्न आहे। आणि जोपर्यंत आम्हाला समाधानकारक उत्तर मिळत नाही तोपर्यंत आम्ही ग्रामपंचायत बंद करण्याचा इशारा कुलूप लावून इथून पुढे जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत ग्रामपंचायत बंद करण्याचा इशारा देतो। ग्रामपंचायत कुठल्याही गटाचा विचार न करता फक्त ग्रामपंचायतीच्या जी काही कामं केल्यात पण त्याचा पाठपुरावा झालेला नाही, फोटो पडल्यात पण त्याची कामं झालेली नाहीत, अशा याने जमलेले आहेत विचारासाठी। आम्हाला 2 दिवस झाले एकही समाधानकारक उत्तर मिळालेलं नाही। यावर काही ती कारवाई लवकरात लवकर व्हावी म्हणून आम्ही इथं जमलोय। 2 दिवस सलग आम्ही येतोय, तरी सुद्धा आम्हाला ग्रामसेवका मॅडमनी सगळी उडवाउडीची उत्तरं दिल्यात।
आणि त्यावर लवकरात लवकर काय ती कारवाई व्हावी यासाठी आम्ही इथे जमलेलो. आता सुद्धा ती आहे तिथं, पण आम्हाला एकही काम तिने ह्याचं सांगत नाही. सगळी उडवाउडीची उत्तरं द्याल्यात. काम आहे बिनेऱ्यातलं, पण फोटो अपलोड झाल्यात सुरबली गावातलं, शेजारच्या गावातलं, कुठे कागलमधल्या हॉटेलमधलं अशी झालेली आहेत. आणि मॅडमांना विचारलं असता मॅडम म्हणतात की ही काम ऑपरेटरला आम्हीच सांगितले, पण ऑपरेटरचं म्हणणं आहे की मला हे करायला येत नाही, हे दुसऱ्यांचं अपलोड केल्यात. मग ह्याच्यावर काय हे चालू आहे ह्याची आम्हाला माहिती लवकर मिळावी ह्यासाठी आम्ही हे करतोय. आणि ह्यात सगळा भ्रष्टाचार. नमस्कार, मी कृष्णा यशवंत जाधव, माजी ग्रामपंचायत सदस्य तसेच प्रशासक समितीमध्ये मी सदस्य म्हणून ग्रामपंचायतचं काम आम्ही सर्वजण पाहतो. आज गावातील युवक नागरिक यांनी ग्रामपंचायतीमध्ये येऊन गेले 2 दिवस ते तक्रार आणि आरोप करत आहेत की मेरी पंचायत ॲप या ॲपवरती जी कामं दाखवली आहेत ती प्रत्यक्ष दिसत नाहीत. आणखी त्याच्यावर जे फोटो झाले ते बाहेरच्या लोकेशनचे दिसतात. वास्तविक ग्रामपंचायतीला जो शासनाकडून निधी आलेला आहे तो पासबुकवरती किर्दीला घेतलेला आहे. त्याचप्रमाणे जो खर्च झालेला आहे तो सुद्धा पासबुक किर्द याच्यावरती आहे. काम कोणाला दिलं तो कॉन्ट्रॅक्टर, त्याचं एस्टिमेट, MB हे सगळं याप्रमाणे रितसर खर्च झालेला आहे. फक्त ॲपवरती ज्या कोणी व्यक्तीनं ऑपरेटरनं जे चुकीचे फोटो अपलोड केलेत त्याच्यावर कारवाई करणं ही ग्रामपंचायतीची जबाबदारी आहे. ते त्याच्यासुद्धा आम्ही 4 दिवसात कारवाईचे आदेश देतोय. जे काय गैर झाले त्याला गैर म्हणूया, जे काय योग्य आहे त्याला योग्य म्हणूया. पण असा काय मोठा फार भोंगळ कारभार झाला आहे असं काय ह्याच्यात नाही आहे. काही कामं अपूर्ण आहेत ती त्या ॲपला पूर्ण दिसतात, काही कामं पूर्ण आहेत ती सुद्धा अपूर्ण दिसतात. आणि आम्हाला अशी साशंकता आहे की हे जे ॲप आहे ते या ॲपचं प्रत्येक गावात जर बघितलं तर अशीच काहीशी त्या ॲपमध्ये असण्याची शक्यता आहे की चुकीचे फोटो असतील किंवा चुकीचं कामाचं नाव असेल अशी सुद्धा आम्हाला एक शक्यता आहे. तरीही आम्ही आमच्या गावच्या नागरिकांना योग्य ते उत्तर देणं आम्ही बांधील आहे आणि त्यांना आम्ही ते योग्य ते उत्तर 4 दिवसानंतर देऊ. ग्रामपंचायत बेनिकले ग्रामपंचायत अधिकारी गावकऱ्यांनी जे आरोप केलेले आहेत की 15 मध्ये चुकीचे फोटो पडलेले आहेत त्या पद्धतीने आम्ही त्यांच्यावर कारवाई आम्ही करू. आणि जी कामं काही झालेली आहेत अपलोड झालेले आहेत ती कामं केलेली आहेत, रितसर सगळी कामं गावात झालेली आहेत आणि ते आम्ही 4 दिवसात गावकऱ्यांच्या समोर मांडू. एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सर्जेराव भाट, मुरगुड. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.